नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सम्राट एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। हे युट्यूब चॅनल चालू करण्यामागचा एकमात्र उद्देश म्हणजे शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि विद्यार्थ्यांना अवघड जाणारा विषय हा अगदी सोप्या भाषेत सांगून त्यांना त्या विषयामध्ये आवड निर्माण करणे। या 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 युट्यूब चॅनलवर आपण प्रत्येक विषय हा अगदी सोप्या भाषेत आणि कन्सेप्च्युअल शिकणार आहोत। प्रत्येक संकल्पना या युट्यूब चॅनलवर आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना अवघड जाणारे विषय अगदी सोप्या भाषेत शिकून त्यांना त्यामध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्यानुसार आपण 3 विषय निवडलेले आहेत। त्या 3 विषयानुसार आपण प्रथम घेणार आहोत विज्ञान, त्यानंतर घेणार आहोत राज्यघटना आणि त्यानंतर घेणार आहोत अर्थशास्त्र। विज्ञान, राज्यघटना आणि अर्थशास्त्र यासारखे विषय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते आपल्या अधिकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत। त्यामुळे आपण ही लेक्चर सिरीज कंटिन्यू बघावी अशी मी अपेक्षा ठेवतो आणि प्रत्येकाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं अशी सर्वांना विनंती करतो। दुसरा आपल्याला विषय शिकायचा आहे राज्यघटना। राज्यघटना यासाठी शिकायची आहे की आपल्याला प्रत्येकाला आपल्या राज्यघटनेने दिलेले अधिकार प्रत्येकाला आपल्याला माहिती हवेत आणि राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाच का म्हटले जाते। राज्यघटना निर्मिती संबंधी कोणकोणत्या समित्या निर्माण केल्या गेल्या आणि कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष कोण होते, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते आणि बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष कधी बनले, मसुदा समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर कोणकोणते सदस्य होते, कोणकोणते सदस्य आले आणि कोणकोणते सदस्य मसुदा समितीतून बाहेर गेले यासंबंधी आपल्याला चर्चा करायची आहे। आपला राष्ट्रध्वज कधी स्वीकारला गेला, आपलं राष्ट्रगीत, राष्ट्रगानमध्ये काय फरक आहे, ते कोणी गायले गेले आणि ते कुठून घेतले गेले यावर डिटेल चर्चा करायची आहे। आपण राज्यघटना ही अगदी बेसिक लेवल पासून म्हणजेच ग्रामपंचायत लेवल पासून ते संसदेपर्यंत डिटेल घेणार आहोत। त्यामध्ये मूलभूत हक्क कोणते, मूलभूत कर्तव्य कोणते आणि मार्गदर्शक तत्वाचा आणि गांधीजीचा काय संबंध आहे याविषयी आपल्याला डिटेल चर्चा करायची। अर्थशास्त्राशी संबंधितच काही कन्सेप्ट आपल्या राज्यघटनेमध्ये आढळून येतात, जसे जीएसटी संबंधित, 280 कलमाशी संबंधित, बँकांचे व्यवहार कसे चालतात, पतसंस्थेवर आरबीआयचे नियंत्रण असते का नसते, फक्त राष्ट्रीय बँकावरच असते, वित्त आयोगाशी संबंधित ज्या कलमा आपल्याला राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात त्या व्यवस्थितरित्या आपल्या राज्यघटनेमध्ये शिकायच्या आहे। त्याच कन्सेप्ट आपल्याला अर्थशास्त्राच्या समोरच्या विषयामध्ये सुद्धा व्यवस्थित शिकून घ्यायचे आहे। दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आपण शिकणार आहोत अर्थशास्त्र। अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात, पण आपल्याला ज्या व्यावहारिक नॉलेजशी संबंधित कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थितरित्या शिकून घ्यायच्या आहेत। ज्यामध्ये बँकाशी संबंधित महत्त्वाचा विषय म्हणजे पतसंस्था कोणत्या आणि राष्ट्रीय बँका कोणत्या। फक्त एसबीआयलाच आपण राष्ट्रीय बँक मानायचं का, की राष्ट्रीय बँका वेगवेगळ्या सुद्धा असतात आणि कोणकोणत्या खात्यामध्ये कोणकोणत्या सुविधा आपल्याला मिळतात आणि बजेट म्हणजे काय, जीडीपी म्हणजे काय, एनडीपी म्हणजे काय, शेअर मार्केट काय असतं या संबंधी सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण करायचे आहे। जेव्हा आपण अर्थशास्त्राचं लेक्चर घेऊ त्या संबंधी एक कन्सेप्ट आपण परीक्षा घेणार आहोत आणि त्याचबरोबर व्यावहारिक नॉलेज हे आपल्याला अर्थशास्त्राचं असायला पाहिजे। यानुसार आपण बँकाशी संबंधित डिटेल घेणार, बचत खाते आणि चालू खात्यामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात यावर आपण डिटेल चर्चा करू, म्हणजे आपल्याला सर्वांना त्या कन्सेप्ट क्लिअर होतील। प्रथमतः आपण शिकणारा विषय म्हणजे विज्ञान। माझ्या मते प्रथमतः विज्ञान शिकण्यामागचं एक कारण म्हणजे विज्ञान हा सर्व मुलांना अवघड जातो। विज्ञानमध्ये असणारे प्रत्येक नाव आणि वेगवेगळे जीवाणू, विषाणू या संबंधी आपण कन्सेप्ट कधी ऐकलेले नसतात आणि त्यामुळे तो विषय आपल्याला किचकट अवघड वाटतो आणि बोरिंग वाटतो। त्याच कन्सेप्ट आपण व्यवस्थितरित्या शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या कन्सेप्ट समजूनच आपल्याला पुढे चालायचं आहे। प्रथम आपल्याला शिकायचा विषय येणार आहे विज्ञान। विज्ञानच प्रथम का घ्यायचं, तर माझ्या मते विज्ञान हा मुलांना अवघड जाणारा विषय आहे आणि आपल्या चॅनलचा उद्देश तोच आहे की अवघड जाणारे विषय अगदी सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगणे आणि त्यामध्ये त्यांना आवड निर्माण करणे। त्यामुळे आपण विज्ञानापासून सुरुवात करणार आहोत। विज्ञानामध्ये आपण काय घ्याणार आहोत, तर विज्ञानाची सुरुवात आपण करणार आहोत रसायनशास्त्रापासून। रसायनशास्त्रापासूनच का सुरुवात करायची, तर सृष्टी निर्मिती संबंधित संकल्पना या रसायनशास्त्रापासून चालू होतात। मूलद्रव्य काय असते, संयुगे काय असते, सृष्टीची निर्मिती कशी झाली या संबंधित संकल्पना या रसायनशास्त्रापासून चालू होतात। त्यामुळे आपल्याला प्रथमतः रसायनशास्त्र शिकायचं आहे। त्यानंतरचा शिकणारा विषय म्हणजे विज्ञानामध्ये आपण शिकणार आहोत जीवशास्त्र। आता 2 नंबर जीवशास्त्रच काय शिकायचं आहे, ते सृष्टी निर्मितीनंतर जी जीवाची उत्पत्ती झाली त्यामध्ये कोणकोणते बदल येतात, मग आपल्या ह्युमन बॉडीशी संबंधितही बरेच कन्सेप्ट त्यामध्ये येतात, त्याविषयी आपल्याला डिटेल माहिती जीवशास्त्रामध्ये शिकायची आहे। जीवशास्त्रानंतरचा शिकायचा विषय आपल्याला आहे भौतिकशास्त्र। भौतिकशास्त्रामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट येतात, ते आपण डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जे प्रथमतः घेणारे रसायनशास्त्रामध्ये काय येते यावर आपण डिटेल चर्चा करूया। प्रथम आपण घेणार आहोत रसायनशास्त्रामध्ये सृष्टी निर्मिती कशी झाली आणि सृष्टी निर्मिती संबंधित घटक कोणता, सृष्टी निर्मिती संबंधित असणाऱ्या घटकाला शास्त्रज्ञांनी कोणते नाव दिले आणि ते कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्यानुसार आपण स्थायू, द्रव, वायू आणि त्यांच्या विषयी व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत।
त्यानंतर आपण शिकणार आहोत मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रण यामध्ये नेमका काय फरक असतो, मूलद्रव्याच्या कोणकोणत्या कन्सेप्ट असतात आणि मूलद्रव्याशी संबंधित कोणकोणते शास्त्रज्ञ आहेत त्यावर आपण डिटेल चर्चा करणार आहोत. मूलद्रव्याशी संबंधित असणाऱ्या शास्त्रज्ञावर चर्चा झाल्यानंतर आपण ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर यावर चर्चा करणार आहोत. आयसोबार काय असतो, आयसोटोप काय असतो यावर आपण डिटेल चर्चा करणार. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यांचा ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबरशी इलेक्ट्रॉन, प्रोटॉनचा काय संबंध असतो यावर आपण डिटेल चर्चा करणार आहोत. त्यानंतरचा टॉपिक राहणार आहे आपला आवर्त सारणी. आवर्त सारणीमध्ये येणारे वेगवेगळे मूलद्रव्य आणि आवर्त सारणीशी संबंधित असणारे वेगवेगळे शास्त्रज्ञ, ज्यामध्ये जोगे रायनर असो, न्यू रँड असो, हेनरी मोसले किंवा मेंडेलिव्ह. आणि आपण सध्या वापरत असलेली आवर्त सारणी कोणी मांडली आणि कशी मांडली, त्याची प्रगती कशी झाली यावर आपण डिटेल चर्चा करणार आहोत. अणुशी संबंधित आपण वेगवेगळे शास्त्रज्ञ बघणार आहोत. अणुशी संबंधित कोणकोणते शास्त्रज्ञ येतात, जे थॉम्सन, अर्नेस्ट रदरफोर्ड, जॉन डाल्टन यांचा अणुशी काय संबंध असतो, अणुसंरचना कोणी मांडली यावरही आपण डिटेल चर्चा करणार आहोत. आणि सर्व चर्चेनंतर, अणुसंरचनेनंतर आपण आवर्त सारणी ही डिटेलमध्ये घेणार आहोत. सर्व चर्चा झाल्यानंतर, आवर्त सारणी आपण डिटेलमध्ये घेतल्यानंतर आपण त्यानंतर स्थायू द्रव वायूमधील काय फरक असतो यावर चर्चा करणार. विज्ञान या लेक्चर मध्ये आपण मूलद्रव्य शिकणार आहोत. मूलद्रव्याची संकल्पना कोणी मांडली, अणु काय असतो, रेणू काय असतो या संबंधी डिटेल चर्चा आपण या लेक्चर सिरीज मध्ये करणार आहोत. अणुरेणूशी संबंधित असणारे शास्त्रज्ञ कोणकोणते आणि जॉन डाल्टन, जे थॉम्सन, अर्नेस्ट रदरफोर्ड यांचा काय संबंध आहे, यांनी अणुचा कसा शोध लावला, अल्फा, बीटा, गॅमा या किरणामध्ये काय फरक आहे आणि त्याविषयी प्रयोग कोणी केले, निल्स बोहरचे अणुसंरचनेमध्ये काय योगदान आहे याविषयी आपण डिटेल चर्चा करणार आहोत. यानंतर आपण शिकणार आहोत धातू, अधातू. धातू, अधातू मध्ये फरक काय असतो, इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असते, आयसोबार, आयसोटोप मध्ये काय फरक असतो, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन या अणुकेंद्रकाशी संबंधित असणारे घटक या अणुशी कसे संबंधित असतात आणि अणु हा विद्युत दृष्ट्या उदासीनच का असतो यावरही आपल्याला यावरच्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहे. त्यानंतरच्या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचे धातू आणि अधातू मध्ये काय फरक असतो, मिश्र धातू कोणकोणते असतात यावर आपल्याला डिटेल चर्चा करायची आहे. त्यामध्ये पाऱ्याचा संबंध अमलगमशी कसा असतो, अमलगम म्हणजे काय यावरही डिटेल चर्चा आपल्याला करायची आहे. धातू, अधातू या संबंधी कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये शिकल्यानंतर आपल्याला आम्ल आम्लवारी क्षार शिकायचे आहेत. आणि आम्ल आम्लवारी क्षार हे ओळखण्यासाठी लिटमस पेपरचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो आणि आम्ल आम्लवारी क्षार आणि उदासीन क्षार यामध्ये काय फरक असतो हे आपण डिटेलमध्ये या चॅप्टर मध्ये बघणार. कार्बन हे आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्वाचं आहे आणि ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे हा टॉपिक आम्ही शेवट आणि डिटेलरित्या घेणार आहोत. त्यामध्ये येणारे प्रत्येक कन्सेप्ट आपण व्यवस्थितरित्या घेणार. तर विज्ञानातील प्रथम चॅप्टरला आपण सुरुवात करूया. आपला प्रथम चॅप्टरचं नाव असेल मॅटर. मॅटर म्हणजे विश्वातील असा घटक ज्यापासून विश्वातील प्रत्येक वस्तू निर्माण झालेली आहे. शास्त्रज्ञाच्या मते हे विश्व कोणत्या तरी एका घटकापासून निर्माण झालेले आहे आणि त्या घटकालाच शास्त्रज्ञाने मॅटर असे संबोधले. मॅटर म्हणजे असा घटक किंवा अशी वस्तू ज्यापासून विश्वातील प्रत्येक वस्तू किंवा घटक निर्माण झालेला आहे. मॅटर पासूनच तुम्ही, आम्ही आणि सर्व वस्तू वगैरे निर्माण झालेले आहे. शास्त्रज्ञाच्या मते कोणत्या तरी एका घटकापासून या विश्वाची निर्मिती झालेली असेल आणि त्या घटकालाच शास्त्रज्ञाने मॅटर असे संबोधले. मॅटर म्हणजे एक असा घटक सांगता येईल आपल्याला की ज्यापासून या विश्वाची निर्मिती झाली आणि विश्व त्यापासूनच पसरत गेले. आपल्या सभोवताली सर्व घटक हे मॅटर पासूनच बनलेले आहेत आणि मॅटर पासूनच त्यांची निर्मिती झालेली आहे. मॅटरचे दोन गुणधर्म पडतात, भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म. भौतिक गुणधर्मामध्ये स्थायू, द्रव, वायू हे तीन घटक येतात. रासायनिक गुणधर्मामध्ये मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रण यांचा समावेश होतो. हे सर्व गुणधर्म आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. भौतिक गुणधर्मामध्ये स्थायू विषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. मॅटरचे जे भौतिक गुणधर्म पडतात, स्थायू, द्रव, वायू या संबंधी आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणार. त्यामधील प्रथम गुणधर्म आहे स्थायू. स्थायू मधील कणांतील अंतर अत्यंत कमी असते, आकर्षण शक्ती जास्त असते आणि आकर्षण शक्ती जास्त असल्यामुळेच स्थायूला निश्चित आकार आणि निश्चित आकारमान प्राप्त होते. आणि अत्यंत जास्त आकर्षण शक्ती असल्यामुळे स्थायूच्या दोन कणांमधील अंतर अत्यंत कमीत कमी असते. अत्यंत कमीत कमी अंतर असल्यामुळे अंतर कमीत कमी असल्यामुळे स्थायूला निश्चित आकार आणि निश्चित आकारमान प्राप्त होते. तर निश्चित आकार आणि निश्चित आकारमान मध्ये नेमका काय फरक असतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत. निश्चित आकार तर आपल्याला माहित असेल की गोल, त्रिकोण, छोटा, मोठा या पद्धतीचे आकार आपल्याला माहित आहेत. आकाराविषयी आपल्याला बेसिक नॉलेज असेल. गोल, छोटा, त्रिकोण, चौकोन या पद्धतीचे आकार आपल्याला सृष्टीमध्ये बघायला मिळतात. पण निश्चित आकारमानाविषयी कन्सेप्ट आपल्याला बऱ्या प्रमाणात क्लिअर नसावी असं मला वाटते. त्यानुसार आपण आकारमानाविषयी कन्सेप्ट योग्यरित्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. आकार आणि आकारमान समजून घेण्यासाठी आपण दैनंदिन जीवनातीलच एक उदाहरण घेऊया. प्रथम आपण 1 किलो साखर घेऊया, 1 किलोची गुळाची ढेप घेऊया आणि 1 किलोच्या हिशोबानेच आपण तेल घेऊया. आता किलोच्या हिशोबाने घेतलेले तेल, किलोच्या हिशोबाने घेतलेली गुळाची ढेप आणि किलोच्या हिशोबाने घेतलेली साखर यामध्ये साम्य म्हणजे सर्व आपण 1-1 किलोच्या हिशोबाने प्रत्येकी घेतलेले. या तिन्ही मध्ये साम्य असणारी गोष्ट म्हणजे या तिन्ही वस्तू आपण 1-1 किलो मध्ये घेतलेल्या आहे. आता या तिन्ही मध्ये वेगळी असणारी गोष्ट म्हणजे या तिन्हीचा आकार वेगवेगळा आहे. आपण तेल बघितले तर ते आपल्याला द्रव स्वरूपात भेटेल
आणि ठोकळ्याच्या स्वरूपात भेटणारी आपल्याला गुळाची ढेप आणि कणांच्या स्वरूपात भेटेल आपल्याला साखर. अशा 3 वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला या तिन्ही वस्तू भेटतील. मात्र या तिन्हीमध्ये कॉमन गोष्ट असणारी गोष्ट म्हणजे ते 1 किलो आहे. म्हणजेच या तिन्ही वस्तूचे आकारमान हे 1 किलो आहे, मात्र आकार वेगवेगळा आहे. यावरून आपल्याला आकार आणि आकारमानची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, किंवा काही जणांना अजूनही डोक्याच्या वरतून गेले असेल तर आपण दुसऱ्या उदाहरणाद्वारे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आकार आणि आकारमानाविषयी कन्सेप्ट ही आपल्याला परीक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे आपण आकार आणि आकारमानाविषयी अजून दुसऱ्या उदाहरणाद्वारेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्या ते व्यवस्थित लक्षात बसेल. प्रथम आपण एक ग्लासभर पाणी घेऊया. ते ग्लासभर पाणी आपण हांड्यात टाकू आणि हांड्यातील पाणी आपण पातेल्यात टाकले. या तिन्ही पात्रात पाणी ओतताना एक प्रक्रिया नेमकी आपल्या अशी लक्षात आली की पाणी ज्या पात्रात ओतले त्या पात्राचा आकार त्या पाण्याने घेतला, मात्र ते पाणी पुन्हा एकदा ग्लासमध्ये ओतले तर ते ग्लासभर होते. आता या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण पाणी हांड्यात ओतले किंवा पात्रात ओतले, जेव्हा आपण हांड्यात ओतले तेव्हा ते हांड्याभर पाणी झाले नाही, किंवा हांड्यातील पाणी पातेल्यात ओतले किंवा पातेलेभर पाणी झाले नाही. ते पाणी होते ते ग्लासभरच राहिले. म्हणजे ग्लासभर असणारे पाणी हे कोणत्याही पात्रात ओतले तर ग्लासभर राहते, मात्र ज्या पात्रात ओतले त्या पात्राचा आकार त्या ग्लासभर पाण्याला प्राप्त होतो. पाणी जरी ग्लासभर असले ते हांड्यात आणि पात्रात ओतले तरी ते ग्लासभरच राहते, आणि शेवटी आपण ते ग्लासामध्ये जरी ओतले तरी ते ग्लासभरच राहते. म्हणजे यावरून आपल्याला असे लक्षात येते की निश्चित आकार नसलेले पाणी ज्या पात्रात ओतले जाते त्या पात्राचा आकार ते घेते, मात्र त्याचे आकारमान जेवढे आपण घेतलेले आहे त्या तेवढेच आकारमान त्याचे राहते. म्हणजे या कन्सेप्ट मध्ये ग्लासभर पाणी हे ग्लासभर हे त्या पाण्याचे आकारमान आहे. ते ग्लासभर पाणी कोणत्याही पात्रात ओतले तरी ते ग्लासभरच राहणार. यावरून आपल्याला आकार आणि आकारमानाची कन्सेप्ट क्लिअर झाली असावी असे मी ग्राह्य धरून पुढे चालतो. आता आपण स्थायू विषय जाणून घेऊया. स्थायू मधील 2 कणामधील अंतर हे अत्यंत कमी असते, कारण त्यांच्यामध्ये आकर्षण शक्ती अधिक असल्यामुळे त्यांच्या कणामधील अंतर अत्यंत कमी असते. अत्यंत कमी अंतर आणि जास्त आकर्षण शक्ती असल्यामुळे स्थायूला निश्चित आकार आणि निश्चित आकारमान प्राप्त होते. आता स्थायू वस्तू कोणत्या हे आपल्याला सांगायची नेमकीच गरज नसते. स्थायूचे उदाहरण जर घ्यायचे झाले वीट, खुर्ची, फळा यासारखे उदाहरण घेता येते. ज्या स्थायू वस्तू आहेत त्या आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. परीक्षेमध्ये विचारले जाणार प्रश्न म्हणजे स्थायूला निश्चित आकार असतो किंवा नसतो, तर स्थायूला निश्चित आकार आणि निश्चित आकारमान असते. निश्चित आकार आणि आकारमानाविषयी कन्सेप्ट आपण आताच क्लिअर केलेले आहे. आता मॅटरची पुढची भौतिक अवस्था आहे द्रव्य. द्रव्याला निश्चित आकार नसतो पण निश्चित आकारमान असते. निश्चित आकार आणि आकारमानाविषयी कन्सेप्ट आताच आपण क्लिअर केलेला आहे, त्यामुळे याविषयी तर कोणाला काही कन्फ्युजन नसावं असं मला वाटते. द्रव्याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास रक्तशाही, दूध यासारखे उदाहरणे आपण द्रव्याला देऊ शकतो. द्रव्याला निश्चित आकार नसतो तर द्रव्याला निश्चित आकारमान असतं. मॅटरचा तिसरा घटक या अर्थाने आपल्याला घ्यायचा आहे वायू. वायूला निश्चित आकार आणि निश्चित आकारमान नसते. निश्चित आकार आणि निश्चित आकारमान नसण्याचं कारण म्हणजे वायूमधील 2 कणांमधील अंतर अत्यंत जास्त असते, आणि 2 कणांमधील अंतर जास्त असण्याचं कारण म्हणजे 2 कणांमधील आकर्षण शक्ती अत्यंत कमी असते. स्थायू द्रव वायूमध्ये सर्वात कमी आकर्षण शक्ती हे वायूमध्ये असते. वायूचे उदाहरण सांगायचे झाल्यास ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन या पद्धतीचे वायू. यानंतर मॅटरच्या ज्या भौतिक अवस्था आहेत स्थायू, द्रव, वायू या संबंधी ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट पुढे येणार आहेत, ज्यामध्ये प्लास्टिसिटी असो, इलॅस्टिसिटी असो, किंवा कम्प्रेसिबिलिटी असो, नॉन कम्प्रेसिबिलिटी असो, कम्प्रेसिबिलिटी असो, फ्लुइडिटी असो, यासारखे विविध अवस्था ज्या स्थायू, द्रव, वायूच्या येणार आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत.